नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर आजच्या या व्हिडिओमध्ये पौष महिन्यात श्री स्वामी समर्थांची सेवा आपण कशी करायची हे आपण बघणार आहोत. तर या महत्त्वपूर्ण आणि पुण्याच्या महिन्यामध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप स्वामींचा मार्ग, भक्ती कशी करायची हे दाखवणार आहे. जर तुम्हाला स्वामींची कृपा हवी असेल तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर पौष महिना म्हणजे काय? तर पौष हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि पुण्याचा महिना असा मानला जातो. तर या महिन्यामध्ये केलेली सेवा, उपासना आणि नामस्मरण यांना विशेष फळ मानले जाते. कारण पौष म्हणजे पुण्य, शांती आणि अध्यात्म असलेला महिना आहे. पौष महिना हा ऋषी परंपरेचा महत्त्वाचा महिनाही मानला जातो. तर स्वामी भक्तांसाठी हा विशेष काळ असतो. तर सर्वात प्रथम आणि सोपी पण सर्वात प्रभावी सेवा म्हणजे नामस्मरण. स्वामी समर्थांचे नाम जप करताना मन शांत आणि एकाग्र श्रद्धेने असायला हवे. हे नामस्मरण आपल्याला सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेस करायचं आहे. 108 वेळा जप करायचा आहे. ध्यानासह हा जप करायचा आहे. हा जप करताना आपल्याला तुळशी माळ वापरायची आहे. नाम जप करताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ या नावाचा जप करायचा आहे. तर या पौष महिन्यामध्ये तुम्हाला दीपसेवाही करायची आहे. तर दीपसेवा म्हणजे काय? दिवा लावणं म्हणजे प्रकाशाचं एक आराधना अशी समजली जाते. अलक्ष्य जीवनात प्रकाश येतो याचा संकेत म्हणजे दीपसेवा आहे. तर ही दीपसेवा आपल्याला एका स्वच्छ स्थानावर स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो घेऊन त्या फोटोला आपल्याला धूप, अगरबत्ती, दिवा लावून आपल्याला एक छोटीशी पूजा आपल्याला करायची आहे. दिवा लावताना मनापासून आपल्याला बोलायचं आहे, हे दीप स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण. या प्रकाशाने अज्ञानाच्या अंधाराला जागा मिळत नाही. तर स्वामी समर्थांची पूजा आणि अभिषेक आपल्याला कसा करायचा? जर तुम्ही दिव्याचे पूजन आणि अभिषेक करायचं असेल तर तुम्हाला पुढील प्रमाणे गोष्टी कराव्या लागतील. तुम्हाला दूध, पाणी किंवा पंचामृत घ्यायचं आहे. फुले आणि अक्षताही घ्यायच्या आहेत. ओटीचं सामान घ्यायचं आहे आणि आपल्याला शांत वातावरणामध्ये बसायचं आहे. अभिषेक करताना मनाने प्रार्थना करायची आहे, स्वामी समर्थ आपल्या कृपेचा वर्षाव करा. हे अत्यंत शक्तिशाली सेवा अशी मानली जाते. तर पौष महिन्यामध्ये आपल्याला गुरुवारचीही सेवा करायची आहे. गुरुवार हा स्वामी समर्थांसाठी विशेष दिवस मानला जातो. तर आपल्याला गुरुवारी उपवास करायचा आहे. त्या उपवासाच्या दिवशी आपल्याला फळाहार घ्यायचा आहे. शक्य झाल्यास गुरुवारचं आपल्याला गुरूंचे चरित्र वाचन करायचे आहे. भक्तीची समर्पित पूजा आपल्याला गुरुवारी करायची आहे. तर गुरुवार रोज फक्त देवस्थानात नाही तर घरच्या मंदिरातही सेवा करायची आहे. ध्यानामध्ये आपल्याला 7 नमस्कार करून शांती मिळते. तर आपल्याला पौष महिन्यामध्ये जास्तीत जास्त जमेल तशी आपल्याला दानसेवा करायची आहे. आता सेवा म्हणजे काय? तर सेवा म्हणजे फक्त पूजा नाही, तर तात्विक सेवा म्हणजे दान, धर्म आणि जीवसेवा. मुक्या प्राण्यांची आपल्याला सेवा करायची आहे. गरजूंना आपल्याला अन्नदान करायचं आहे. त्यांना थंडीमध्ये, आता थंडी भरपूर वाढलेली आहे बाहेर, तर थंडीमध्ये कोणाला गरजू व्यक्तींना आपल्याला उबदार कपडे दान करायचे आहेत. गरिबांना मदत करायची आहे. कारण सेवेने भक्ती पूर्ण होते आणि हेच श्री स्वामी समर्थांचे संदेश आहेत. तर पौष महिन्यामध्ये आपल्याला खूप सारा संयम आणि सदाचार आपल्याला पाहिजे असतं. या पुण्याच्या महिन्यामध्ये आपले विचार, वाचन, बोलणे आणि क्रिया सात्विक, संयमी आणि सत्यवादी असाव्यात. कारण सात्विक आहार घेतला, सत्यवचन, ध्यान, प्रार्थना आणि भक्तिगीत यामध्ये आपल्याला फळ मिळते. त्यामुळे आपला आत्माही शुद्ध होतो आणि जीवनात सुफल समृद्धी येते. तर आशा करते की तुम्हाला पौष महिन्यामध्ये स्वामी समर्थांची सेवा कशी करावी हे स्पष्ट आणि सोप्या पद्धतीने समजलेच असेल. जर तुम्हाला आणखी काही व्हिडिओसाठी माहिती हवी असेल तर मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.